मनसे सगळ्यात पहिली गोष्ट शहरामध्ये असलेला एक संघटन पक्ष आहे, त्यामुळे गावागावांमध्ये वीण मजबूत करणं, संघटन मजबूत करणं एक खूप मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे। त्यामुळे कशा प्रकारे आता ही संघटना वाढेल आणि कशा प्रकारे निवडणुकांना सामोरे जाईल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर आहेत, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गटाचे। आपण त्यांच्याकडे जाऊया। जितेंद्रजी, आता आपण ऐकलं असेल मनसेने घोषणा केली आहे, राज ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये 250 ते 250 जागा ते स्वबळावर लढणार आहेत, त्यामुळे ते महायुतीला पाठिंबा देणार नाहीयेत असं थोडक्यात आता हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आणखी एका पक्षाचं आव्हान येणाऱ्या निवडणुकांमध्ये असणार आहे। कसं आपण याकडे पाहता? आठवड्यातनं 3 वेळा दिल्लीला जातो, त्यासाठी काय जात नाहीत। पाठव। हॅलो आव्हाड सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो हो हो। हां, आता राज ठाकरेंचा मेळावा झाला, पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी निवडणुकांची जेव्हा घोषणा केली त्यावेळी 250 ते 250 जागा मनसे स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी घोषित केलंय। त्यामुळे थोडक्यात आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आणखी एक पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहे जो स्वबळावर उतरणार आहे। तर कशा पद्धतीने हे मोठं आव्हान असेल असं आपल्याला वाटतंय? म्हणजे आव्हान असण्यापेक्षा त्यांनी आपण काय म्हणाल काडीमोड घेतला नाही, ते महायुतीला पाठिंबा देत नाही, कारण लोकसभेमध्ये त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता। आता मात्र ते महायुतीत जात नाही, स्वबळावर लढणार आहेत। ते काय त्यांचं ते लिव्हिंग रिलेशनशिप असतं ना, ते कधी डायव्हर्स देतात, कधी लग्न करतात, त्यांच्यावरती काय बोलायचं ना, ते कधी पार्टनर बदलतात। ठीक, आपली भूमिका लक्षात आली, आपली प्रतिक्रिया लक्षात आली। धन्यवाद। आपण झी24 तास बरोबर बोलला। जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर होते।